या वर्षीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीनं कैलासवासी भगवानरावजी बापू लोमटे यांच्या संकल्पनेतून आणि प्रेरणेतून यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह 3 दिवसाचा सुरू झाला 1985 साली आणि तेव्हापासून आज तागायत तो महोत्सव चालू आहे. गेल्या वर्षी 40वा महोत्सव झाला. 4 दशकं पूर्ण झाल्यानंतर 5व्या दशकाकडे जाताना हे पहिलं वर्ष 41वा महोत्सवाचा. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांना आणि त्यांच्या कार्याला समर्पित असलेला हा अंबेजोगाईतला आणि महाराष्ट्रातला 3 दिवसाचा एकमेव कार्यक्रम आहे, ज्यामध्ये यशवंतरावला अभिप्रेत असलेला विचारांचा समारोहामध्ये समावेश केलेला आहे. यावर्षी उद्घाटन समारंभामध्ये मराठवाड्यातील आणि मराठी साहित्यातील एक ख्यातनाम लेखक श्रीकांत देशमुख ज्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त आहे आणि ते सरहदी अधिकारी होते, त्यांच्या हस्ते या समारोहाचं उद्घाटन होईल आणि रात्री महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागातल्या कवींचं कवी संमेलन होईल, जे परंपरेनं या समारोहाचं आकर्षण असतं. या कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी नांदेड येथील मराठी विभागाचे डॉक्टर पी विठ्ठल हे राहणार आहेत आणि युवा वक्ता म्हणून ज्यांनी महाराष्ट्राच्या पूर्ण ग्रामीण आणि शहरी भागामध्ये ज्यांनी वक्तृत्वानी आणि कीर्तनाने गाजवलेलं आपल्या एका वेगळी शैली धारण केलेला अविनाश भारती हा सूत्रसंचाल करणार आहे. त्याच्यामध्ये मित्रबंधवामध्ये गारवा अशी जी कविता सगळ्या तरुणांच्या आणि मराठी मनाच्या हृदयात रुजलेली असाच अनंत राऊत या कवी संमेलनात आणि तरुण आणि वेगळी कविता सांगणारी गुंजन पाटील हे या कवी संमेलनातलं आकर्षणापैकी आहेत. बाकी सगळे कवी एकाहून एक सरस आहेत. अविनाश काटवते आहे, तो खूप सुंदर गातो आणि अशा सगळ्या महाराष्ट्रातल्या कवीचं कवी संमेलन होईल. 26 तारखेला दरवर्षीप्रमाणे अंबेजोगाईतील शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करतो. त्यात 5वी ते 7वीपर्यंत रंगभरण, 8वी ते 10वी ऐच्छिक, त्या सर्वांच्या रंगभरणाच्या स्पर्धा आपण प्रत्येक शाळेमध्येच आपण आयोजित करतो. त्याही संपन्न झालेल्या आहेत. साधारणतः 3,500-4,000 हजार विद्यार्थी यात सहभागी घेतात आणि याच कार्यक्रमामध्ये मुलांसाठी काही गोष्टी सांगणाऱ्या, त्यांच्याशी विज्ञानाशी गप्पा मारणाऱ्या काही वक्त्यांना आपण बोलवतो. यावर्षी विठ्ठल जाधव हे शिरूर कासाचे साहित्यिक आहेत आणि त्यांचंही त्या भागामध्ये लहान मुलांसाठीचं काम आहे, म्हणून त्यांना यावर्षी या कार्यक्रमाला बोलवलेलं आहे. बालानंदामध्ये आणि बक्षीस वितरणामध्ये अंबेजोगाईचे अखिल भारतीय ख्यातप्राप्त चित्रकार त्र्यंबक पोखरकर या कार्यक्रमाचे पाहुणे राहणार आहेत. रात्री महाराष्ट्रभर आणि जगभर गाजत असलेला सोबतीचा करार हा वैभव जोशी यांच्या कवितांवर आणि गझलवर आधारित कार्यक्रम आहे. तो कार्यक्रम 26 नोव्हेंबर रोजी 8 वाजता सादर होईल. त्याचं दत्तप्रसाद रानडे गायक म्हणून त्यांची ख्याती आहे, ते सगळ्या कविता आणि गझला गायन करतील आणि आशिष मुजुमदार ज्यांनी संगीत दिलं आहे तेही या कार्यक्रमाला राहतील. बाकी सर्व कलावंत सहबाधक या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. हे खूप महत्त्वाचं आकर्षण आज वैभव जोशीचं जी काही सध्या प्रसिद्धी आहे त्याला अनुषंगानं हा कार्यक्रम फार महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. 27 नोव्हेंबरला दरवर्षीप्रमाणे शेतकरी परिषदेचं आयोजन केलं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती की महाराष्ट्रभर आणि देशभर पावसाने धुमाकूळ घातला आणि उद्ध्वस्त झाला आहे. त्या पार्श्वभूमीवरती आपण यशवंतरावांच्या काळातलं शेती कृषी औद्योगिक धोरण आणि त्यानंतरच्या आजपर्यंतच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या विषयी झालेला जी काही बदल आहे किंवा शेतकऱ्यांसाठी जे काही काम झालेलं आहे ते सगळं सांगण्यासाठी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर अशोक धवन हे मार्गदर्शन करणार आहेत आणि आमच्यासाठी आणि महिलांसाठी खास करून शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची गोष्ट अशी की आपल्या बीड जिल्ह्यातीलच विजया गंगाधर घुले ह्या आष्टी केळसांगी या गावच्या आहेत आणि अशिक्षित एकही अक्षर न लिहितासुद्धा आपल्या मुलांच्या सहकार्याने त्यांनी शेती फुलवली आणि परदेशी फळं किंवा महाराष्ट्राच्या बाहेरची फळं त्यांनी त्या ठिकाणी उत्पादित केलेली, विशेषतः ड्रॅगन फ्रूट, सफरचंद, त्याचबरोबर तुमचा हे मका, त्याचबरोबर पेरू जो चॉकलेटी कलरचा पेरू आहे आणि खजूर आणि इतर आणखी पिकं हे वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि त्यांचं उत्पादन आणि उत्पादनातून येणारा त्यांचा काही जो काही अनुभव आहे ते अनुभव आपल्याला सांगतील आणि त्यांनाच यावर्षीचा यशवंतराव चव्हाण कृषी पुरस्कार आपण दिलेला आहे. त्याचबरोबर
संध्याकाळच्या समारोप सत्रामध्ये परंपरेने मराठवाड्यातल्या 4 लोकांना पुरस्कार देतो. त्याच्यामध्ये शेतीमध्ये विजया घुलेबाई, साहित्यामध्ये केशव वसेकर, संगीतामध्ये आपल्याच भागातला पंडित मुकेश जाधव, ज्याचं वयाच्या 8व्या वर्षी तबला वादन अंबेजोगाईत झालं होतं आणि महाराष्ट्रातल्या रसिकांनी त्याला डोक्यावर घेतलं होतं. आज जागतिक पातळीवर तो प्रसिद्धीला पावलेला तबलावादक आहे. त्याला आपण संगीतातला पुरस्कार दिला आहे. आणि ती सगळ्यात आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे ज्या मुलीने आपल्या बीड जिल्ह्याच्या सुपुत्र मुलीने खो खोमध्ये जागतिक स्तरावर विश्वविजेते पदक मिळवून दिलं, ती कुमारी प्रियंका हनुमंत इंगळे यांना आपण क्रीडा युवा पुरस्कार दिलेला आहे. हे सगळे 4ही लोक आपल्या आपल्या क्षेत्रात अत्यंत दैदिप्यमान त्यांनी उज्ज्वल भविष्य केलेलं आहे आणि आपल्या जगासमोर त्यांनी आणि आपल्या तरुण पिढीला, शेतकऱ्यांना, साहित्यांना, संगीतातल्या लोकांना आदर्श दिलेला आहे. हा पुरस्कार महाराष्ट्रातले ख्यातनाम विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती डॉक्टर कमलताई रामकृष्ण गवई यांच्या हस्ते आपण हा पुरस्कार देणार आहोत. आणि कमलताईचा अंबेजोगाईत येणं ही आमच्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. एका महिलेच्या हस्ते हा पुरस्कार वितरित केला जाणार आहे. त्या योगायोगाने CGI भूषण गवई यांच्या त्या मातोश्री आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे रासू गवई ज्यांनी दीर्घकाल राजकारण केलं, 25 वर्ष विधान परिषदेचं सभापतीपद मिळवलं, त्यांचे ते पत्नी आहेत. परंतु तेही जरी असलं तरी कमलताईचं स्वतःचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे, त्यांची विचारशैली आहे. आणि आजही त्या वयाच्या 80 पार केल्यानंतरसुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रभर आणि विशेषतः अमरावती भागात काम करतात. त्यानंतर रात्री संगीत सभेमध्ये पंडित मुकेश जाधव यांचं तबला सोलो वादन होईल. आणि आपल्याच भागातला कळंब तालुक्यातला कृष्णाब गुंगाणे, जो आज राशिद खानचा शिष्य आहे आणि त्याचंही नाव आता महाराष्ट्रभर आणि देशपातळीवरती होत आहे, त्याचं गायन होईल. त्यांना साथ संगत करण्यासाठी आशय कुलकर्णी, अभिषेक शिंकर हे दोघंही येणार आहेत. आणि हा संगीताचा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम झाल्यानंतर हा कार्यक्रम समारोप होईल. हे सगळे कार्यक्रम महिला विद्यालयाच्या प्रांगणामध्ये 25, 26 आणि 27 नोव्हेंबर रोजी होणार आहेत. अंबेजोगाईतल्या सर्व नागरिकांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्व कार्यक्रम आपल्या प्रांगणात येऊन तिथे अटेंड करावे आणि या सर्व कलावंतांचा विचारांचा, कलेचा आस्वाद घ्यावा असं मी आवाहन करतो.